चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सोनू विष्णू बेंडकुळे यांचा रामवाडी पुलाच्या बाजूला गायीचा गोठा असल्याने 1/8/2023 रोजी संध्याकाळी 7 वाजेनंतर सोनू बेंडकुळे हा गोठा बंद करून घरी गेला। रात्रीच्या सुमारास गायी गोठ्यातून सुटून बाहेर रस्त्यावर फिरत होते तर गाया रामवाडी चौकाजवळ गेल्यानंतर स्विफ्ट गाडीमधून काही तरुण त्या ठिकाणी येऊन गायीला बळजबरीने आपल्या स्विफ्ट गाडीतून टाकून चोरी करून घेऊन गेले। परत नंतर 15 मिनिटांनी ती स्विफ्ट गाडी पुन्हा त्या ठिकाणी फिरत असणारा गोरा त्याला देखील बळजबरीने आपल्या स्विफ्ट गाडीमध्ये टाकून चोरून घेऊन गेले। तर हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। सकाळी सोनू बेंडकुळे यांना आपली गाय आणि गोरा दिसून न आल्याने त्यांनी आजूबाजू परिसरात पाहण्यास सुरुवात केली। नंतर त्याने आपल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले व त्यामध्ये आपल्या गायीची चोरी करताना काही तरुण दिसून आले। मग त्याने ताबडतोब पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणी धाव घेतली व पोलिसांसमोर संपूर्ण घटना मांडली। त्यानंतर पोलिसांनी सोनू बेंडकुळे यांची फिर्याद नोंदवून घेतली असून पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार राठोड करत आहेत। रणजित झापर्डेसह प्रतीक्षा बसावे, स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक। माझं नाव संदीप हरिभाऊ बेंडकुळे। या ठिकाणी माझा गाईचा गोठा आहे। त्या दिवशी दिनांक 1 तारखेला रात्री माझ्या गाई इथून सुटल्या। माझी गाय आणि एक गोरा त्या ठिकाणी रस्त्यावर गेला। एक स्विफ्ट कार आली आणि चोरट्यांनी ती गाय स्विफ्ट कारमध्ये कोंबून त्या ठिकाणी गाडीत टाकून परत 15 मिनिटांनी आले आणि एक गोरा घेऊन गेले। याचा अर्थ चोरटे नाशिकमधलेच आहे। ती गाय कुठे नेली याची आम्ही पोलिसांमध्ये तक्रार केली, पण अजूनपर्यंत पोलिसांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची दखल घेऊन किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही। आमची गाय कुठे आम्हाला शोधून दिली नाही। जर पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं नाही तर आम्ही पुढील 2 दिवसात पोलीस आयुक्तांना जाऊन भेटू आणि ही तक्रार परत तिथे पोलीस आयुक्तांच्या कानावर घालू। सदर प्रकार घडला कुठे? सदर प्रकार हा रामवाडीच्या पुलावर घडला आहे। रामवाडीला लागून जो पूल आहे गोदा पार्क या ठिकाणी हा प्रकार सगळा घडला आहे। कोणा कंप्लेंट केली तुम्ही? कोणत्या पोलिसांना कंप्लेंट? पंचवटी पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लेंट दाखल केली आहे, पण अजूनपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडनं मदत मिळाली नाही किंवा कुठलीही माहिती मिळाली नाही आहे।